सभी विद्यार्थियों को प्यार भरा नमस्कार। आज की हिंदी कक्षा में आपको स्वागत करते हुए आज हिंदी व्याकरण में आने वाला विषय बहुत ही महत्वपूर्ण विषय है। हिंदी व्याकरण में आज का जो विषय है वह समुच्चय बोधक अवयव कहकर हम बुलाते हैं। समुच्चय बोधक अवयव यानी क्या, हिंदी व्याकरण में इसका क्या काम है, हिंदी व्याकरण में किस तरह इसको प्रयोग में लाया जाता है, यह हम जानने की कोशिश करेंगे प्रिय छात्रों। तो विषय की ओर बढ़ते हुए आज का हिंदी व्याकरण का विषय है समुच्चय बोधक अवयव। समुच्चय बोधक अवयव यानी क्या, यह प्रश्न का हम जब भी उत्तर ढूंढना चाहते हैं तो सबसे पहले हम उसकी परिभाषा जानने की कोशिश करेंगे। समुच्चय बोधक की परिभाषा, दो शब्दों, वाक्यांशों या वाक्यों को मिलाने वाले अवयव समुच्चय बोधक अवयव कहलाते हैं। जैसे कि दो शब्द हो, दो वाक्यांश हो या वाक्य हो, दो शब्द हो, दो वाक्यांश हो या वाक्य हो, इनको जोड़ने का काम करने का, यानी जो जोड़ने का काम करता है वह शब्द क्या कहलाता है, समुच्चय बोधक कहलाता है। यानी दो शब्दों को जोड़ना, दो वाक्यों को जोड़ने का जो काम करता है वह समुच्चय बोधक करता है काम प्रिय छात्रों। जैसे कि हम सोच सकते हैं, जैसे कि उदाहरण के तौर पर राम और सीता, राम और सीता का यह जोड़ने का समुच्चय बोधक शब्द कौन सा काम कर रहा है, और यहाँ शब्द यानी दो शब्दों को यहाँ जोड़ने का काम कर रहा है। जैसे कि राम और सीता, राम और सीता, यहाँ और जो शब्द है वह समुच्चय बोधक का काम कर रहा है प्रिय छात्रों। ऐसे बहुत से उदाहरण हम देख सकते हैं। अब आगे बढ़ते हुए समुच्चय बोधक में कितने भेद आते हैं। समुच्चय बोधक में दो भेद आते हैं। जैसे कि हम ऊपर यह देखते हैं कि यहाँ कुछ शब्द लिखे हुए हैं, यहाँ कुछ शब्द लिखे हुए हैं, यह पढ़ने से और या किंतु परंतु क्योंकि, यह शब्द मैं जब पढ़ता हूं मुझे मनन आता है कि यह शब्द और या किंतु परंतु क्योंकि ये शब्द हमें कहीं भी, यानी हम जब भी पाठ्य पुस्तक को पढ़ते हैं, जब भी हम समाचार पत्र पढ़ते हैं या कौन सा भी हम ग्रंथ पढ़ते हैं, यानी कौन सी भी एक पाठ्य पुस्तक हो या नॉवेल हो, कादंबरी हो, ऐसे कि बहुत सी पुस्तकें जब हम पढ़ते हैं तभी हम समझ में आता है कि यह शब्दों का किस तरह हिंदी व्याकरण से इन पाठ्य पुस्तकों में या वाक्य रचना में उपयोग होता है। हम देख सकते हैं और शब्द भी देखते हैं, या किंतु परंतु क्योंकि, यह शब्द हम देखते हैं। यह शब्द हम जब वाक्य में प्रयोग लाते हैं तब हम इसे समुच्चय बोधक अवयव कहते हैं। जैसे कि समुच्चय बोधक अवयव में दो प्रकार हैं, दो भेद हैं। उनमें पहला आता है समानाधिकरण समुच्चय बोधक। समानाधिकरण समुच्चय बोधक यानी क्या, इसकी परिभाषा जानने की कोशिश करेंगे। जिन समुच्चय बोधक शब्दों के द्वारा दो समान वाक्यांशों, पदों और वाक्यों को परस्पर जोड़ा जाता है उन्हें समानाधिकरण समुच्चय बोधक कहते हैं। जैसे कि जिन समुच्चय बोधक शब्दों के द्वारा समान वाक्यांश हो, पदों हो, शब्दों हो, समान रूप से रहना चाहिए। जब समान रूप से हम वाक्यों को, शब्दों को देखते हैं, वहां जो जोड़ने का काम होता है उन शब्दों को हम समुच्चय बोधक यानी समानाधिकरण समुच्चय बोधक कह के पुकारते हैं। जैसे कि
उदाहरण, सुनंदा खड़ी थी और अलका बैठी थी। पेड़ हिले तो कबूतर उड़े। जैसे कि इन वाक्यों को मैं कुछ शब्दों को राउंड डाला हुआ हूं, जैसे कि और तो, इन शब्दों को मैं राउंड डाला हूं। क्यों राउंड डाला हूं? यह इस प्रश्न का उत्तर है कि यह समुच्चय बोधक के उदाहरण हैं। जैसे कि मैं पहले ही ऊपर कुछ उदाहरण भी लिख चुका हूं और वाक्यों में भी क्या कर रहा हूं, इनको प्रयोग कर रहा हूं। इसी तरह आप घर बैठे भी कुछ वाक्यों को, कुछ शब्दों को लेकर आप भी खुद अपने कुछ वाक्य बनाने की कोशिश करें। जैसे कि यहाँ और तो, यह क्या है, समुच्चय बोधक के उदाहरण हैं। उनमें यह समानाधिकरण समुच्चय बोधक के कुछ उदाहरण हैं। आगे बढ़ते हुए दूसरा इनका भेद है व्यधिकरण समुच्चय बोधक। व्यधिकरण समुच्चय बोधक यानी क्या? किसी वाक्य के प्रधान और आश्रित उपवाक्यों को परस्पर जोड़ने वाले शब्दों को हम क्या कहते हैं? व्यधिकरण समुच्चय बोधक कहते हैं। किसी वाक्य के प्रधान और आश्रित वाक्य, प्रधान वाक्य भी हो सकता है और आश्रित वाक्य को भी हो सकता है, उन शब्दों को जोड़ने का जो काम करता है वह व्यधिकरण समुच्चय बोधक हम कहते हैं। व्यधिकरण समुच्चय बोधक में भी कुछ उदाहरण आते हैं, उन उदाहरणों को मैं पढ़कर बताता हूं। जैसे कि गर्म वस्त्र पहन लो क्योंकि ठंड हो गई है। यहां गर्म वस्त्र पहन लो क्योंकि ठंड हो गई है, यहां मैं क्योंकि शब्द को क्या किया हूं, राउंड डाला हूं। उसको बताया गया है कि यह शब्द व्यधिकरण समुच्चय बोधक में उदाहरण में आता है। मैं पहले बताऊं, जो आश्रित शब्द हो या प्रधान शब्द हो, उन उपवाक्यों को जो जोड़ने का काम करता है वह व्यधिकरण यानी व्यधिकरण समुच्चय बोधक कहलाता है। प्रिय छात्रों, ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಿಂದಿ ಗ್ರಾಮರ್ದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಬಹುಮುಖ್ಯವಾದಂಥ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಿದ್ದೀವಿ. ಆ ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯವಾದಂಥ ವಿಷಯ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ. ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಅಂದರೆ ಏನು? ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಯಾವುದೇ ಶಬ್ದಗಳಾಗಲಿ ವಾಕ್ಯಗಳಾಗಲಿ ಆ ಉಪವಾಕ್ಯಗಳಾಗಲಿ ಅದನ್ನು ಜೋಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ. ಆ ಜೋಡಿಸುವಂಥ ಆ ಸಹಾಯಕವಾಗಿ ಏನು ಶಬ್ದಗಳು ಬರ್ತಾವಲ್ಲ ಅವು ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಶಬ್ದಗಳಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಅವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬರ್ತಾವ, ಅವು ಯಾವ್ಯಾವ ಬರ್ತಾವ ಅನ್ನೋದು ನಾವು ಇವತ್ತು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕದ ವ್ಯಾಖ್ಯೆ ಮೊದಲು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ ಮುದ್ದು विद्यार्थिகளே। दो शब्दों, वाक्यांशों या वाक्यों को मिलाने वाले अवयव समुच्चय बोधक अवयव कहलाते हैं। इन्हें योजक भी कहते हैं। जैसे दो शब्दों, ಎರಡು ಶಬ್ದಗಳು, ವಾಕ್ಯಗಳು, ವಾಕ್ಯ ಅದನ್ನೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಿಲಾನೆ ಅಂದ್ರೆ ಕೂಡಿಸುವಂತಹ ಆ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ? ಅವ್ಯವ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಅವ್ಯವ ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಕರಿತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ, ಇದಕ್ಕೆ ಯೋಜಕ ಅಂತನೂ ಕೂಡ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ. ಬಹಳಷ್ಟು ನಾವು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ರಾಮ ಮತ್ತು ಸೀತಾ, ರಾಮ್ ಔರ್ ಸೀತಾ. ಇಲ್ಲಿ ರಾಮ್ ಔರ್ ಸೀತಾ, ರಾಮ್ ಔರ್ ಸೀತಾ ಒಳಗೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಶಬ್ದ ಏನ್ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ, ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದು ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಉದಾಹರಣೆ ಒಳಗೆ ಬರ್ತದ. ರಾಮ ಮತ್ತು ಸೀತಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಪ ಅಂದ್ರೆ ನಡು ಆ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಇಲ್ಲಿ ಆ ವಾಕ್ಯಗಳಿಗೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪರಸ್ಪರವಾಗಿ ಜೋಡಿಸಲ್ಪಡ್ತದ. ಮೊದಲನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಎರಡನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಏನಾಗ್ತದ, ಅದು ಜೋಡಣೆ ಮಾಡ್ತದ. ಅದೇನು ನಾವು ಸಹಾಯಕವಾಗಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬಳಸ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಅವ್ಯವ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಒಳಗ ಎರಡು ಪ್ರಕಾರಗಳು ಬರ್ತಾವ. ಆ ಎರಡು ಪ್ರಕಾರಗಳಲ್ಲಿ ಒಂದೇದು ಯಾವತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಮಾನಾಧಿಕರಣ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ. ಸಮಾನಾಧಿಕರಣ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಮಾನಾಧಿಕರಣ ಸಮುಚ್ಚಯ ಬೋಧಕ ಅಂದ್ರೆ जिन समुच्चय बोधक शब्दों के द्वारा दो समान वाक्यांशों, पदों और वाक्यों को परस्पर जोड़ा जाता है
उन्हें समानाधिकरण ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ कहते हैं। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಯಾವ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕದಿಂದ ಶಬ್ದಗಳಿಂದ ದೋ ಸಮಾನ ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಸಮಾನವಾದಂಥದ್ದು ವಾಕ್ಯಗಳಾಗಲಿ ಪದಗಳಾಗಲಿ ಹಾಗೂ ಶಬ್ದ ಮತ್ತು ವಾಕ್ಯಗಳಾಗಲಿ ಪರಸ್ಪರಗಳ ಏನು ಜೋಡಿಸ್ತಾವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಮಾನಾಧಿಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ, ಸುನಂದ ಖಡಿ ಥಿ और अलका बैठी थी। ಸುನಂದ ಖಡಿ ಥಿ, ಸುನಂದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ನಿಂತಿದ್ಳು, ಅಲ್ಕಾ ಬೈಟಿ ಥಿ, ಅಲ್ಕಾ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕುಂತಿದ್ಳು। ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾ ಏನ್ ಮಾಡೀನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅವ್ರು ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡೀನಿ ರೌಂಡ್ ಗಟ್ಟೀನಿ। ಈ ಅವ್ರು ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದಕ್ಕೆ ರೌಂಡ್ ಗಟ್ಟೀನಿ ಅಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಏನಿದೆ ಅಂದು ವಿಶೇಷತೆ ಇರಬಹುದಲ್ಲ। ರೌಂಡ್ ಗಟ್ಟಿದಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ವಿಶೇಷತೆ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಸಮಾನಾಧಿಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ। ಮೊದಲನೇ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಎರಡನೇ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಇದೇನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಜೋಡಿಸ್ತಾ ಇದೆ, ಜೋಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಯಾವುದು ಅವ್ರು ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದ। ಪೇಡ್ ಹಿಲೇತೋ ಕಬೂತರ್ ಉಡಿ, ಗಿಡದಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಯಾವಾಗ ಗಿಡ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಆಗ್ತದ ಅಳ್ಳಾಡ್ತದ ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆ ಕಬೂತರ್ ಅಂದ್ರ ಪಾರಿವಾಳ ಹಾರಿ ಹೋಗ್ತದ। ಗಿಡ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅಳ್ಳಾಡಿದ ನಂತರ ಪಾರಿವಾಳ ಹಾರಿ ಹೋಗ್ತದ। ತೋ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಏನು ನಾ ಶಬ್ದ ಬಳಸ್ಕೊಳಕತ್ತೇನಲ್ಲ ಆ ಶಬ್ದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಲ್ಲಿ ಸಮಾನಾಧಿಕರಣದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಮಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಂಥ ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಾವು ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯವನ್ನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಬಳಸಬಹುದು। ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯ ಬಳಸ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ ನಾನು ಬೋರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟೇ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ನಾವು ಬರ್ತೇನೆ। ಯಾವ ಯಾವಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಔರ್, ಯಾ, ಕಿಂತು, ಪರಂತು, ಕ್ಯೂಂಕಿ ಇಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾ ಇಲ್ಲಿ ಬರೆದು ಬಿಟ್ಟೇನೆ। ಇವು ಶಬ್ದಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನೀವು ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಏನ್ ಮಾಡಬಹುದು, ಮನೆಯಲ್ಲೇನೋ ಕುಂತು ಬರಿಬಹುದು। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕದಲ್ಲಿ ಇವು ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಮಗ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ। ಆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಬರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗ ಕಾಣಿಸ್ತದ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ವೇದೀಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ। ವೇದೀಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಅಂದ್ರೆ ಏನು? किसी वाक्य के प्रधान और आश्रित वाक्यों को परस्पर जोड़ने वाले शब्द ವೇದೀಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ कहलाते हैं। किसी वाक्य के ಯಾವುದೇ ವಾಕ್ಯ ಆಗಲಿ ಪ್ರಧಾನ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಆಶ್ರಿತ ಆಗಲಿ ಅಂತ ಉಪವಾಕ್ಯಗಳಿಗೆ ಪರಸ್ಪರವಾಗಿ ಜೋಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಏನ್ ಮಾಡ್ತಲ್ಲ ಅದು ವೇದೀಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಅಂತ ನಾವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ। ವೇದೀಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಉದಾಹರಣೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗರಂ ವಸ್ತ್ರ पहन लो क्योंकि ठंड हो गई है। गरम वस्त्र पहन लो क्योंकि ठंड हो गई है। गरम वस्त्र पहनना अंದ್ರ ಗರಂ ವಸ್ತ್ರ ಅಂದ್ರೆ ಬೆಚ್ಚಗೆ ಇಡುವಂತಹ ಅರವಿ ವಸ್ತ್ರ, ಬೆಚ್ಚಗೆ ಇಡುವಂತ ಅರವಿ। ನಾವು ಥಂಡಿ ದಿನ ಬಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸ್ವೆಟರ್ ಅಂತ ಇಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶಾಲವನ್ನು ಹಾಕೋತಿರ್ತೀವಿ। ಅಂತವೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗರಂ ವಸ್ತ್ರ ಪಹನಲು ಕ್ಯೂಂಕಿ ठंड हो गई है ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ತಂಡಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತು। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ಏನ್ ಮಾಡಿನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಶಬ್ದಕ್ಕೆ ರೌಂಡ್ ಗಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ರೌಂಡ್ ಗಟ್ಟೋದು ವಿಶೇಷತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕ್ಯೂಂಕಿ ಅನ್ನುವಂತ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವೇದೀಕರಣ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಒಂದು ಏನಿದೆ ಉದಾಹರಣೆ ಇದೆ। ಮೊದಲನೇ ವಾಕ್ಯ ಎರಡನೇ ವಾಕ್ಯಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಜೋಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಅದೇ ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ, ಎರಡು ಶಬ್ದ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಎರಡು ವಾಕ್ಯಗಳಾಗಲಿ ಪರಸ್ಪರ ಏನಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಜೋಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಏನ್ ಮಾಡ್ತದ, ಅದು ಆ ಶಬ್ದ ಮಾಡ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಮುಚ್ಚ ಬೋಧಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, प्रिय छात्रों, आज के दिनों में हम समुच्चय बोधक किसे कहते हैं यह हम जानने की परिपूर्ण कोशिश की है। मैं आशा करता हूं कि आप घर बैठे हिंदी व्याकरण को अच्छे तरह से सीख रहे हैं और पढ़ रहे हैं और हिंदी व्याकरण के बुक में भी लिख रहे हैं। इसी तरह आपका प्रयत्न जारी रहे। हम इसी तरह घर बैठे आपको हिंदी व्याकरण का देने की हमेशा के लिए हमारी कोशिश रहेगी। अब तक के लिए धन्यवाद।